कुटुंबासाठी राहायला घेतलेलं घर पुढं दारुड्यांचा अड्डा झाला. हे कसं झालं याविषयी आजचा व्हिडिओ आहे. मुळात मला एक परिचित व्यक्तीचा फोन आला की त्यांच्या इमारतीमध्ये कोणीतरी एक दारुडा आहे आणि त्याला व्यसनी आहे, त्याला व्यसनमुक्तीची मदत आहे, तर तुम्ही येऊ शकता का? तर त्या अनुषंगाने मी त्या व्यक्तीला भेट द्यायला गेलो आणि तिथून माझ्यासमोर एक जे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं तेच मी तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत. त्याच कामातले अनुभव मी सातत्याने तुमच्यासमोर व्यक्त करत असतो. तशी घराची आणि कुटुंबाची तुलना होऊ शकत नाही, पण कुटुंब म्हटलं तर कुटुंबाला राहण्यासाठी घर लागतच असतं. आणि ज्या वेळेस मी त्या व्यसनी व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश केला तर उघड डोळ्यांनी स्पष्ट पाहायला मिळत होतं की त्या घरातला प्रत्येक कानाकोपरा हा व्यसनानी अर्थात दारूनी बाधित झाला होता. दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. व्यक्ती नोकरीला होता, अर्धा दिवस जात होता, अर्धे जात नव्हता, असं तो कसं तरी चलढकल काम करत होता. तिथं मला घराचा मालक भेटला, पण तो एका घराचा मालक होता, त्याचबरोबर घराचा कुटुंब प्रमुखसुद्धा होता. पण पुढं लोकांनी सांगितल्यानंतर, त्याच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की आता त्याचं ते घर कधी काळी तिथं लेकरं रांगायची, कधी काळी ते घरांची कुटुंबातल्या लोकांना त्या घरांची ओढ होती. कधी संध्याकाळ होतोय, आम्ही घरी जातोय, आपल्या प्रिय लोकांना भेटतोय, तिथं आराम करतोय किंवा एक कुटुंबाची घराची ओढ असते, असे लोक असायचे. पण आज त्या घराला दारुड्यांची ओढ लागली होती, कारण का ते घर दारुड्यांचा अड्डा झालं होतं. त्या घरामध्ये आजही त्याच्या 2 लहान लेकरांचा आणि त्याच्या परिवाराचा फोटो होता, ज्या कुटुंबाचा फोटो होता, पण तिथं कुटुंब शिल्लक राहिलं नव्हतं. प्रियांनो, अशा अनेक उदाहरणं आहेत की घर आहेत पण घरामध्ये कुटुंब नाही, कारण का घरामध्ये दारू आली की तिथं कुटुंबांचं निभावणं, आणि जी महिला स्वलंबी असती, नोकरीधंदा करती, तिचा तो निर्णय असतो तिथून जाण्याचा. विषय आज आपला तो नाही आहे. तर त्यामुळं अशा वेळेस दारू फक्त नशात चढते अशी नाही, तर अनेक लोकांच्या बाबतीत, विशेष करून नोकरीचं मी पाहिलेलं आहे की मग दारूबरोबर अहंकारसुद्धा खूप चढलेला असतो. आणि मी ज्या घर मालकाकडे गेलतो, जो कुटुंब प्रमुख पण होता, पण त्याला घर टिकवता आलं ते त्याच्या नोकरीमुळं, पण कुटुंब टिकवता आलं नाही ते त्याच्या व्यसनामुळं आणि अहंकारामुळं. ते कुटुंब निघून गेलं होतं, कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, घर टिकलं होतं, पण ह्याचा अहंकार तसाच मला पाहायला मिळाला होता. व्यसनात अहंकार एक खूप वेगळा विषय आहे. व्यसनामध्ये अहंकार खूप वाढलेला असतो आणि व्यसनी आणि अहंकार असा तो व्यक्ती दुहेरी भूमिका निभावत होता. आणि मग त्याच्यानंतर त्याला ह्या गोष्टीचा मुळीच पश्चाताप नव्हता, पण त्याला एक गोष्टीचा अभिमान होता की मी ह्या घराचा मालक आहे. पण दुर्भाग्याने म्हणावं की त्या घरामध्ये तो एक कुटुंब प्रमुख पण होता, पण व्यसनामुळं आणि अहंकारामुळं तो आपलं ते कुटुंब टिकू शकला नव्हता, वाढू शकला नव्हता. पण याच अहंकारामुळं त्याचं ते घर एक व्यसनींचा, दारूचा अड्डा झालं होतं. तिथं लोक दारूच्या बाटल्या घेऊन यायचे, दारू प्यायला बसायचे, बाकीच्या सगळ्या समाजाला अप्रिय, समाजमान्य अशाही गोष्टी तिथं घडत होत्या. पण आता हा व्यक्ती एकाच भ्रमामध्ये होता की मी या घराचा मालक आहे, पण त्यांनी कुटुंबाच्या जबाबदारी मात्र सपशेल नाकारल्या होत्या. यासाठी मित्रांनो, दारूचे फक्त शारीरिक परिणाम नाही तर मानसिक परिणामसुद्धा होत असतात आणि त्यामुळं अशा घटना घडत असतात. त्या घरात पुन्हा कुटुंब येण्यासाठी तो दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून तिथं कुटुंब नांदण्यासाठी एफर्ट्स घ्यायचे होते, प्रयत्न घ्यायचे होते, ते ह्या मद्यपीनीच, ह्या कुटुंब प्रमुखांनी. पण अहंकाराने आणि नशेने ओतपोत भरलेला हा व्यक्ती मात्र तशासाठी तयार नव्हता. आणि तो तयारी होऊ शकतो जर त्याला चांगल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये चांगले व्यसनमुक्तीचे समुपदेशन मिळाले
आणि घरापेक्षा कुटुंबाचं महत्त्व त्याच्या लक्षामध्ये आलं तर नक्कीच मित्रांनो, असे जी घरं आज जिथं कुटुंब नाही तर दारूचे अड्डे झालेले आहेत, त्या घरांचं पुन्हा पुनर्वासन होऊन त्या घरामध्ये कुटुंब नांदू शकतात. ते एकूणच आजच्या व्हिडिओमधून हाच बोध आलेला आहे की एखादं घर कसं स्वप्नाचं घर नंतर दारूच्या अड्ड्यामध्ये परिवर्तित होऊ शकतं आणि त्याला जबाबदार ती कुटुंब प्रमुख व्यक्ती असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.